आदिवासी समाज हा अतिशय प्रामाणिक आणि नम्रताधारक आणि विश्वासू असल्यामुळे आदिवासी समाजाची प्रचलित जी संस्कृती आहे, आदर्श संस्कृती आहे, गौरवशाली इतिहास जो आहे तो जिवंत ठेवण्यासाठी माझा समाज बांधव वर्षातून एकदा होळी साजरी करत असतो आणि आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभाग येणाऱ्या काळामध्ये होळी या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या परिसरामध्ये होळीचे सण होते, उत्सव होते, आदिवासी समाजाच्या परंपरे आणि संस्कृती दर्शन ज्या ठिकाणी होते त्यावेळेस त्या ठिकाणी आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या होळीच्या निमित्तानं मी 100% आदिवासी विभागाच्या माध्यमातून संपूर्ण होळीचे कार्यक्रम मी आयोजित करेल अशा प्रकारचा शब्द देतो. जळगाव विविध संस्कृतीने नटलेला हा जिल्हा या आपल्या जिल्ह्याच्या उत्तरेला वेढलं आहे ते सातपुडा डोंगर दऱ्यांनी आणि या डोंगर दऱ्यात वास्तव्य करतोय भारतातील आद्य निवासी म्हणून ओळख असलेले आदिवासी. आदिवासी जमात ही जन्मतः निसर्गपूजक, कष्टाळू आणि लढवय्या जमात म्हणून देशभर ओळखली जाते. या आदिवासी जमातीत अनेक थोर पुरुष, क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक होऊन गेलेत. या आदिवासी संस्कृतीने भारताच्या स्वातंत्र्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे. आदिवासी हे खरे आदिम रहिवासी आहेत. या आदिम रहिवाशांच्या संस्कृतीची ओळख ही त्यांच्या विविध पद्धतीतून आपल्याला होत असते. आपल्याला माहिती आहे की आदिवासी लोकांना आणि सगळ्या समाजाला एकत्रित आणणारा हा एक मोठा सण आहे आणि या सणामध्ये संस्कृती जपासली जाते. संस्कृती काय आहे याची आठवण करून दिली जाते आणि आपला हा आदिवासी समाज तो खेड्यापाड्यात न राहता डोंगरामध्ये राहतो, ज्यांनी वर्षोनवर्ष हजारो वर्षापूर्वीची आपली संस्कृती जोपासून ठेवलेली आहे. त्यांचा हा सण आहे. तर आपण चला एक वेळेस या सणाला अनुभवण्याकरता एकत्रित होऊया. या आदिम संस्कृतीचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी केंद्र तसेच राज्य स्तरावर आदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागांची भूमिका महत्वाची आहे. या अंतर्गत जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील आदिवासी गाव तसेच डोंगर दऱ्यातील पाड्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यात आदिवासी विभागातील अधिकारी, कर्मचारी नियोजनबद्ध कार्य करत आहेत. जिल्ह्यातील आदिवासी रूढी, परंपरा आणि सणोत्सवांचे जतन व संवर्धनासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल कटिबद्ध आहे. आमच्या आदिवासी बांधवांचं जल, जंगल आणि जमीन यावर खूप अवलंबित्व आहे आणि त्याच्याविषयी प्रेम आहे. त्यांची संस्कृती, त्यांच्या परंपरा जतन करण्याचा त्यांना अभिमान आहे आणि त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभागाच्या वतीनं सुद्धा ज्या काही योजना दिल्या जातात की त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचा उदरनिर्वाह, त्यांचा आर्थिक स्रोत कसा वाढेल, शिक्षणामध्ये त्यांचा सहभाग कसा वाढेल यासाठी वेगवेगळ्या योजना सुद्धा आदिवासी विकास विभागामार्फत दिल्या जातात. आदिवासी जमातीत मुख्य जमात ही भिल्ल असून यात भिला, भिलाला, नायरा, वळवी, पाडवी, तडवी अशा 43 उपजमाती आहेत. या जमातीने आपली रूढी, परंपरा आणि संस्कृती आजही टिकवून ठेवली आहे. या आदिवासींचा महत्वाचा सण म्हणजे होळी. या भागातील आदिवासी खरं तर खूपच कष्ट करणारे, पावसाच्या भरवशावर शेती करणारे, मोलमजुरी करणारे आणि रोजगारासाठी स्थलांतर देखील करणारे. परंतु रोजगारासाठी कुठेही परप्रांतात असले तरी होळी सणाची चाहूल लागताच आदिवासींना ओढ लागते ती माघारी गावाकडे येण्याची. नंदुरबार जिल्ह्यातील देवमोगरा गावातील याहामोगी मातेच्या दर्शनापासून होळी उत्सवाला सुरुवात होते. सुमारे 5000 वर्षांची परंपरा असणारा हा उत्सव दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या चंद्र दर्शनापासून सुरू होतो. हा सण
खानदेशातील नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या होळी सणाला जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल आणि रावेर भागातील डोंगर दऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी अशा आधुनिक काळातही आपली आदिम संस्कृती जपण्याचा जीवापाड प्रयत्न केला आहे. होळी हा सण म्हणजे नुसता नृत्य, वाद्य आणि जल्लोष असा नसून त्याला साकार करण्यासाठी आदिवासींच्या काही परंपरा आहेत. होळीच्या काही दिवस आधी भोंगऱ्या बाजार भरवला जातो. भोंगऱ्या म्हणजे होलिका मातेच्या मोठ्या मुलाचं नाव. या बाजारात डोंगर दऱ्यातून आदिवासी बांधव एकत्र येत होळी पूजनासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करत असतात. याच दिवशी गावातील मान्यवरांच्या हस्ते गुलाल उधळविला जातो, म्हणजेच पूर्वजांच्या मंदिरावर जाऊन पूजा केली जाते. पूजन सुरू असताना काही आदिवासी आपल्या पारंपरिक वेशभूषेत होळी नृत्य करून आपल्या पूर्वजांप्रतीचा आदर व्यक्त करतात. गुलाल उधळविण्याचा मान परंपरागत गावाचा मुखिया म्हणजे पाटील यांनाच असतो. ढोल वाद्यांच्या गजरात भोंगऱ्या बाजारातून भव्य मिरवणूक काढली जाते. या बाजारात होळी पूजनाचे साहित्य, जीवनावश्यक वस्तू, महिलांसाठी दागदागिने आणि काळानुसार मनोरंजनाची साधने उपलब्ध असतात. पूर्वी भोंगऱ्या बाजारात तरुण तरुणींचे विवाह जमायचे असे जाणकार सांगतात, परंतु काळाच्या ओघात ही प्रथा बंद पडली आहे. तरीही तरुण तरुणींचा उत्साह मात्र आजही टिकून आहे. आदिवासी हा मूळतः निसर्गपूजक, त्यामुळे कुठल्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी निसर्गाची पूजा ही आलीच. होळीसाठी साज शृंगार करण्यापूर्वी विधिवत निसर्गाचे पूजन केले जाते आणि सुरू होतो होळीचा शृंगार. यासाठी आदिवासी नैसर्गिक साधनांचा उपयोग करतात. तासभर चालणाऱ्या शृंगार प्रक्रियेनंतर आदिवासी होळीसाठी सज्ज होतात. डोक्यावर मोरपिसांनी तयार केलेला मुकुट, अंगभर माती आणि नैसर्गिक रंगाने चितारलेली नक्षी, गळ्यात चांदीचे दागिने, हातात भला मोठा कोयता, कमरेवर वाळलेल्या भोपळ्याचा कंबरपट्टा, याद्यांच्या पारंपरिक रूपात ढोलाच्या तालावर फिरताना हे आदिवासी आपल्या समृद्ध परंपरेची जणू साक्षच देतात. येथे येणारा प्रत्येक जण होळीसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यातील माती देखील खोदतो. त्यामुळे आदिवासींचे निसर्ग प्रेम भावनेचा प्रत्यय आपल्याला येतो. होळीसाठी लागणाऱ्या बांबूलाही मोठे महत्त्व आहे. सर्वात उंच बांबू स्थानिक भागात उपलब्ध नसल्याने मध्य प्रदेशाच्या जंगलातून हे बांबू होळीच्या दिवशी आणले जातात. या बांबूला जांभळाची किंवा आंब्याची पाने गुंडाळून सजवण्यात येतं आणि त्याची विधिवत पूजा केली जाते आणि होळी उत्सवाला सुरुवात होते. पारंपरिक वाद्यांवर आदिवासींची वेगवेगळी नृत्य होळी सणात वेगवेगळ्या भागात आपल्याला बघायला मिळतात. रात्रभर पारंपरिक वाद्याच्या तालावर नाचत नाचत आदिवासी विलीन होऊन जातात. रात्रभर होळीभोवती नृत्य केल्यानंतर पहाटेच्या सुमारास विधिवत पूजा करून होळी पेटवली जाते. त्यावेळी आदिवासींच्या उत्साहाला उधाणच आलेला असतो. होळीचा उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश एकच आहे. होळीच्या निमित्ताने गावातील पीडा जाओ आणि गावात सुख, शांती आणि समृद्धी नांदो अशीच प्रार्थना होळीच्या निमित्ताने केली जाते. या निमित्ताने नवसही केले जातात.
अनेक जण होळीचे सेवक होऊन दरवर्षी होळी सणात 3 दिवस, कोणी 6 दिवस किंवा 15 दिवस मूर्खी अथवा बावाचे सोंग घेऊन नाचण्याचे नवस करतात. होळी पेटल्यानंतर नवस फेडण्यासाठी होळीभोवती प्रदक्षिणा घालतात आणि होळीची राख आपल्या कपाळाला लावतात. कुठल्याही कारणासाठी नवस केल्यानंतर सलग 5 वर्ष होळी सणादरम्यान वेगवेगळे सोंग घेऊन नवस पूर्ण करावा लागतो. नवस करणारे युवक होळी होईपर्यंत आपल्या सर्व सुखांचा त्याग करतात आणि त्या दरम्यान ते खाटेऐवजी जमिनीवर झोपतात आणि संसार सुखापासून ते लांब राहतात. 5 वर्ष पूर्ण केल्यानंतरच नवस पूर्ण होतो अशी आदिवासींची मान्यता आहे. त्यामुळे या पारंपरिक उत्सवात आदिवासींचा वेगळ्या आनंदाबरोबरच त्यांची अतूट श्रद्धाही आपल्याला दिसून येते. जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या दिवशी होळी पेटवल्या जातात. हा सण साजरा करण्याची पद्धत सर्वत्र जवळजवळ सारखीच असली तरी तडवी भिल्ल समाज बांधव याच दिवशी पूर्वजांना सांभाळलेल्या देवघरातील पिटाऱ्यांचं पूजन करतात. या पिटाऱ्यात नागदेवता, त्रिशूल यासारखी वेगवेगळी पारंपरिक पौराणिक वस्तूचे ते दुधाने अभिषेक करून नवस फेडण्याची परंपरा हा समाज परंपरागत जोपासत आहे. होळी पेटवल्यानंतर होळीचा दांडा कुठल्या दिशेला पडतो यावर येणाऱ्या वर्षाचं भविष्य अवलंबून असतं असं आदिवासी मानतात. होळीचा दांडा जमिनीवर पडताना अलगद झेलण्यात येतो. यावेळी होळीचा दांडा धारी या धारदार शस्त्राने तोडण्याची प्रथा आहे. एका फटक्यात हा दांडा तुटला पाहिजे, अन्यथा त्याला अपशकुन मानला जातो. त्यानंतर त्याचा अग्रभाग तोडून पूजनासाठी सांभाळून ठेवला जातो. या बांबूच्या अग्रभागाची विधिवत पूजा केली जाते आणि पुन्हा एकदा आदिवासींच्या उत्साहाला उधाण येतं. एकीकडे वाद्य आणि नृत्यांचा ताल आदिवासी धरतात, तर दुसरीकडे मेलादा बाजार भरतो. मेलादा भोंगऱ्याप्रमाणे होलिका मातेचा दुसरा मुलगा. त्याच्या नावानेच हा मेलादा बाजार भरवला जातो. या बाजारात देखील साज शृंगाराच्या इतरही वस्तू विक्रीला आलेल्या असतात. या बाजारात खरेदी करणं आदिवासी शुभ मानतात. तरुणींची दागदागिने खरेदी करण्याची इच्छाही या बाजारात पूर्ण होते. मेलादा हा बाजार होळीच्या दुसऱ्या दिवशी भरवला जातो. वर्षभर काबाड कष्ट करून परिस्थितीशी झुंजणाऱ्या, पूर्वजांच्या परंपरा जीवाभावाने जपणाऱ्या, भूतलावरील खऱ्या अर्थाने हे आदिनिवासी. आदिवासी होळी सणादरम्यान आपल्या समृद्ध संस्कृतीचा, एकात्मतेचा, परंपरांचं दर्शन यथोचित्त घडवतात आणि होळी साजरी झाल्यानंतर वर्षाची नवी आव्हानं, नवे संकल्प आणि नवी ऊर्जा घेऊन डोंगर दऱ्यांमध्ये मार्गस्थ होतात, पुन्हा पुढील वर्षाची होळी साजरी करण्यासाठी.